जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे विदर्भात बनवली जाणारी एक कैरीची रेसिपी, ज्याला की विदर्भात लुंजी म्हणतात. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते नक्की सांगा. त्याच्यासाठी साहित्य काय काय पाहिजे ते आपण बघूया. सर्वात आधी आपल्याला 2 कैऱ्या लागतील कडक, आणि गूळ लागेल. याला इकडे थोडं गोड प्रमाणातच बनवतात, त्यामुळे गूळ आपण जेवढी कैरी घ्याल तेवढाच गूळ लागेल आपल्याला इथे. आणि त्याच्यासाठी साहित्य व प्रमाण बघूया. आता इथे आपल्याला थोडं लाल तिखट लागणार आहे, साधं मीठ, काळं मीठ, हळद आणि धने, मेथी, सोप, जिरे, मोहरी आणि फोडणीसाठी इथं तेल लागणार आहे. गोड तुम्हाला कितपत आवडते ते तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. सो गोडाचं काही कंपल्शन नाही, पण ही जरा जास्त गोडसरच चांगली वाटते खायला. त्यामुळे जेवढी कैरी घ्याल तुम्ही तेवढाच गूळ घ्यायचा. चला तर मग आता कृतीकडे वळूया. सर्वात आधी आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया. जो आपण दाखवलेला आहे तो मसाला, मेथी, मोहरी, सोप, जिरं, धने, हा मसाला पहिले असा स्लो गॅसवर भाजून घ्यायचा. करपायला नको, कारण नाही तर मग कडवट लागते लुंजी. तसा छान कमी गॅसवर भाजून घ्यायचा आणि या मिक्सरला वाटून घ्यायचा. मग नंतर अतिशय सुंदर लागते ही लुंजी. तोंडाला चव नसली तर एकदम उत्तम पर्याय आहे. आणि आता तर बाजारात खूप ताज्या ताज्या कैऱ्या मिळत आहे, त्यामुळे तुम्ही एकदा ही लुंजी नक्की करून पहा. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी ते नक्की सांगा. इथे आपण आता कैरी घेतली आहे चिरून. अशा मीडियम साईजमध्ये त्याच्या फोडी करायच्या आणि गूळ आणि हा जो भाजून घेतलेला आहे तो मसाला मिक्सरला वाटून घेऊया. खूप बारीक नाही करायचा मसाला, थोडा जाडसरच ठेवायचा. भरड करतो आपण तशी, म्हणजे तो तेलामध्ये शिजला की मग ते दाताखाली आला की छान लागतो. खूप अशी पेस्ट नाही करायची, थोडा जाडसरच ठेवायचा. आता आपण कढई ठेवली आहे तापायला. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय. तेल तापू देऊ आता. तुपामध्ये पण आवडते बरेच जणांना, तुपामध्ये पण करू शकता. तुम्हाला तुपात आवडत असेल तर तुम्ही तुपातही करू शकता, छान लागते. आता याच्यात थोडं मोहरी, जिरं टाकून घेऊया. आणि आता हा आपण जो मिक्सरला थोडी भरड करून घेतली आहे मेथी वगैरेची, ती घालूया त्याच्यात. आता आपण ऑलरेडी आधी भाजलेलाच आहे, त्यामुळे त्याला खूप काही नको हे करायला, थोडा परतवला तरी चालते. आणि याच्यात घालून घेऊया कैरी. आणि जितकी कैरी घेतली तितकाच गूळ घालून घेऊया. आता या गुळाला पाणी सुटते. साधं मीठ घालूया, थोडं काळं मीठ घालूया. थोडं पाणी टाकायचं शिजायला, किंचित. कैरी लगेच शिजते गुळामध्ये, तिथे शिजायला खूप वेळ लागत नाही. थोडं लाल तिखट चवीप्रमाणे, खूप नको तिखट याच्यात घालायला. आणि थोडी हळद. शिजत आली की अशी घट्टसर व्हायला लागते आणि त्याचा असा पाक होतो थोडा गुळाचा. शिजत आली की अशी आपोआप 1-2 उकळ्यातच शिजतात. त्या कैऱ्या शिजायला काही वेळ नाही लागत, खूप लगेचच शिजतात. आणि शिजल्यानंतर त्याला दाटसरपणा पण येतो. तर शिजतच आली आता आपली, बघू शकता तुम्ही.
आता आपण ही बाउलमध्ये काढून घेऊया. बघू शकता तुम्ही काय सुंदर कलर आला आहे आपल्या लुंजीचा. या पद्धतीने शिजून घ्यायची ती आणि खूप घट्टसर होते, खूप सुंदर लागते. त्याच्यासोबत गवाराच्या शेंगाची भाजी, पोळी, ज्वारीचा पापड. याची रेसिपी आपल्या चॅनलवर दिलेलीच आहे ज्वारीच्या पापडची, तुम्ही जाऊन चेक करू शकता. हा साधासुद्धा मेनू तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा छान छान. लुंजी कशी वाटली तुम्हाला तर.